मुंबई आपलं तुम्ही जर महाराष्ट्र बघितलं त्यांचं सरकार तिथं सत्तेत आहे. त्यामुळे असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हे सरकारमध्ये नेते जर पाठवा देत असतील तर हे योग्य नाही. खरं तर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स कॉग्निझेबल ऑफेन्स राहतात आणि प्लस तुम्ही जर बघितलं तर ते नॉन डिलेबलचं आहे तर लगेच त्याला उचलायला पाहिजे होतं आणि तुमच्या मीडियासमोर ते प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतात आणि पोलिसांना ते सापडत नाही असं म्हणतात. आणि दुर्दैव बघा, मी तर आमदार आहे, मला पोलीस प्रोटेक्शन नाही आणि या नगरसेवकाला त्याची बॅकग्राऊंड बघितलं तर एकदम क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, त्याला तिथं पोलीस प्रोटेक्शन आहे. तो पोलीसचा कॉन्स्टेबल त्यांच्याबरोबर असून सुद्धा पोलिसांना माहीत नाही हा रमेश म्हात्रे कुठे आहे. त्यामुळे या रमेश म्हात्रेला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला पकडा आणि मला तर म्हणजे गाडीत घेऊन नका जाते हिंड काढा. कारण का एका महिला नर्सला फोन करून अक्षरशः आई बहिणीमध्ये शिवाय तरी दिलेला आहे. ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ना पुढे ते फोडून काढलं पाहिजे. पण आपण काळामध्ये तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचत होता, नर्सेसपर्यंत पोहोचत होता, लाडक्या आमच्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्याच्यावर तुम्ही पोहोचत होता आणि त्याच्यातून तुम्ही मतदान सुद्धा करून घेतलं. मग असं आम्ही समजायचं की आता इलेक्शन नाही म्हणून तुम्ही यांच्याकडे दुर्लक्ष करताय आणि राजकीय नेत्याला तुम्ही बरदास्त करताय. त्यामुळे मला असं वाटतं होम डिपार्टमेंटने CM साहेबांनी सुद्धा आणि होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे लगेच या म्हात्रेवर कारवाई झाली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा विनंती करतो की आज संध्याकाळीपर्यंत याच्यावर जर कारवाई झाली नाही तर उद्या मग आम्ही सोडणार. शेवटचा प्रश्न, पोलीस प्रशासनाने रमेश म्हात्रेला तिथं सहकार्य केलेलं आहे. एका बाजूला गरीब लोक तिथं मरत आहेत, रेल्वे तुम्ही लोकलमध्ये भोक्षाभोक्षी झालेली आपण सगळ्यांनी बघितली आणि दुसऱ्या बाजूला अशा क्रिमिनल वृत्तीच्या चुकीच्या काही कृत्य केलेल्या लोकांना हे पोलीस प्रशासन जर तिथं सपोर्ट नाही तर पाठिंबा देत असेल तर हे दुर्दैवी आहे. आज संध्याकाळपर्यंत त्याला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं अशी आमची मागणी. कर्मचाऱ्यांचं पण मनोधैर्य खचतंय आणि सामान्य लोकांचं सुद्धा खचतंय की हे सरकार अशा पद्धतीने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांवर मारहाण करणाऱ्याला आणि शिवी गलोच करणाऱ्या व्यक्तीला जर पाठबळ सरकार देत असेल तर लोकसुद्धा कुठेतरी याबाबतीत नाराज आहेत.